हॅलो स्टुडंट, आज आपण DAB हे नर्सिंग क्लासेसमध्ये बघणार आहोत ज्युनियर पब्लिक हेल्थ नर्स. ज्युनियर पब्लिक हेल्थ नर्स ॲज अ GPHN, कनिष्ठ सार्वजनिक आरोग्य परिचारिका. अ ज्युनियर पब्लिक हेल्थ नर्स GPHN in Kerala in India is a crucial role focused on improving community health and well-being, particularly in maternal and child health. म्हणजेच की भारतातील केरळमध्ये ज्युनियर पब्लिक हेल्थ नर्स GPHN ही एक महत्त्वाची भूमिका आहे, जी समुदायाचे आरोग्य आणि कल्याण सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते. विशेषतः म्हणजे माता आणि बाल आरोग्यामध्ये. त्या समुदायाच्या आरोग्याच्या गरजांचे मूल्यांकन करतात, सेवासाठी योजना आखतात आणि आवश्यक संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करतात. केरळ लोकसेवा आयोग केरळ PSC GPHNची भरती प्रक्रिया शिक्षण सुनिश्चित करतात आणि केरळ लोकसेवा आयोग केरळ PSC GPHNची भरती करते आणि भरती प्रक्रिया शिक्षण वयाशी संबंधित विशिष्ट पात्रता निकष समाविष्ट असतात. GPHNची भूमिका आणि भरतीचे प्रमुख पैलू बघू. त्यामध्ये पहिलं बघू रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदाऱ्या. GPHN असेस द कम्युनिटी नीड्स, प्लॅन फॉर सर्व्हिस अँड इन्शुअर द availability of resources and especially for maternal and child health. GPHNच्या समुदायाच्या गरजांचे मूल्यांकन करतात, सेवांसाठी नियोजन करतात आणि विशेष माता आणि बाल आरोग्यासाठी संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करतात. त्यानंतर बघूत आपण इलिजिबिलिटी. त्यामध्ये आहे की शैक्षणिकमध्ये आहे की उमेदवारांचे ALC 10वी किंवा त्यांच्या समकक्ष पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे केरळ नर्सचे ॲट मिडवाईफ कौन्सिलकडून ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ANMची पात्रता 18 महिने किंवा भारतीय नर्सिंग कौन्सिलच्या मान्यताप्राप्त समकक्ष असणे आवश्यक आहे. त्यामध्ये आहे एज्युकेशनल एज आणि नोंदणी. वयामध्ये आहे की वयोमर्यादा साधारणपणे 18 ते 41 वर्ष असते. काही विशिष्ट श्रेणीसाठी सवलती असतात आणि रजिस्ट्रेशन म्हणजे जी नोंदणी केरळ परिचारिका आणि सुईणी परिषद नोंदणी अनिवार्य आहे.